तर बघा स्टुडंट्स, आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत, मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. आपण ज्या प्रॉपर्टीज बघितल्या पाठीमागच्या लेक्चरला, त्या प्रॉपर्टीजचं मेजरमेंट कसं करायचं, त्या प्रॉपर्टीज कशा मोजायच्या, बरोबर. तर दिस प्रॉपर्टीज कॅन बी मेजर्ड इन टर्म्स ऑफ युनिट्स. जर का आपल्याला एखादी प्रॉपर्टीचं मेजरमेंट करायचं असेल तर काय करावं लागेल, आपल्याला युनिट्सच्या टर्म्स मध्ये त्या प्रॉपर्टीज मोजावं लागेल. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की मी जर का तुम्हाला मी असं म्हटलं माझ्याकडे 100 साखर आहे, असं जर मी तुम्हाला म्हटलं, काय म्हटलं 100 साखर आहे, तर याला काय मिनिंग आहे का? अजिबात नाही. तर तुम्हाला 100 साखर म्हणजे काय, माझ्याकडे 100 काय किलोग्रॅम साखर आहे का 100 ग्रॅम साखर आहे का 100 टन साखर आहे, नक्की किती, त्याला काहीतरी युनिट पुढे पाहिजे ना. लक्षात येते का? म्हणजे ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपल्याला मेजर करायच्या असतील, दिस प्रॉपर्टीज कॅन बी मेजर्ड इन टर्म्स ऑफ युनिट्स. म्हणजे एखादी प्रॉपर्टी मोजण्यासाठी तुम्हाला युनिट हे अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर आपल्या डिजिटला काहीच अर्थ नाही, 100 याला काहीच अर्थ नाही, है की नाही, नक्की किती. तर बघा मग देन व्हॉट आर द युनिट्स. युनिट म्हणजे नक्की काय? द युनिट्स आर arbitrarily decided and universally accepted standards are known as units. बघा arbitrarily decided म्हणजे काय? आर्बिट्ररीली म्हणजे स्वइच्छेनं निवडलेलं, स्वतःच्या इच्छेनं निवडलेलं, बरोबर. समजा 1 किलोग्रॅम एखादी वस्तू, बरोबर, ही समजा 1 किलोग्रॅमचा हा ठोकळा आहे असं मी म्हणतो. हा जो ब्लॉक आहे आयर्न ब्लॉक हा 1 किलोग्रॅमचा आहे, बरोबर. हे कोणी ठरवलं? बघा हे आपण स्वतः घेतलेले, आपण याला स्टँडर्ड घेतलेले. इंग्लंडमध्ये एक लॅबोरेटरी आहे, त्या लॅबोरेटरीमध्ये इनर्ट मेटलचा एक काय ठेवलेला ब्लॉक ठेवलेला आहे, त्याला त्यांनी 1 kg म्हटलं, बरोबर. तसं 1 kg असं हे आपण माणसाने तयार केलेले, म्हणजे स्वइच्छेने घेतलेले हा 1 kg, बरोबर. मग त्याच्या रेफरन्स मध्ये हा जर डबल घेतला, हा जर 2 टाइम्स घेतला तर 2 kg, 3 टाइम्स घेतला 3 kg, 4 टाइम्स घेतला 4 kg, याचा हाफ टाइम्स घेतला तर हाफ kg, बरोबर की नाही. म्हणजे याचा रेफरन्स, याचा वापर करून आपण बाकीचं मेजरमेंट्स करतो, बरोबर. आणि हा जो 1 kg घेतलेला आहे तो आपण स्वतःहून स्वइच्छेने निवडून घेतलेला आहे, हे माणसाने तयार केलेलं आहे. हे कुणी आपल्याला अगोदर कुणीतरी आकाशवाणी वरून झाली की एवढा 1 kg घ्यायचा असं काही नाही, आपण स्वइच्छेने निवडलेले. सो दिस इज आर्बिट्ररी डिसाइडेड आणि युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड, म्हणजे हे सगळे युनिव्हर्सने ऍक्सेप्ट केलेले, सगळ्या जगाने मान्य केलेली की एवढी जी क्वांटिटी आहे, हा जो ब्लॉक आहे तो 1 kg घ्यायचा, बरोबर. त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. म्हणजे 1 kg सबस्टन्स तुमचा इंडियामध्ये पण तेवढाच असेल, ऑस्ट्रेलियामध्ये, कॅनडामध्ये, वेस्ट इंडिजमध्ये, अमेरिकेमध्ये कुठे गेला तरी 1 kg सबस्टन्स हा तेवढाच असेल, एकसारखाच असेल, कुठं बदलणार नाही. सो दिस इज युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड स्टँडर्ड्स. आपण यांना स्टँडर्ड्स म्हणतोय. स्टँडर्ड म्हणजे काय की ज्याचा वापर करून आपण इतर मेजरमेंट करू शकतो. समजा तुम्ही मार्केटमध्ये गेला आणि म्हणलात की मला 5 किलोग्रॅम 5 kg मला साखर पाहिजे, तर तुम्हाला काय केलं जाईल, त्या 1 kg याचा रेफरन्स घेऊनच हे 5 kg मेजरमेंट केलं जाईल ना. त्याला 5 टाइम्स घेतले जाईल. समजा जे वजन असतील 1 किलोग्रॅमचं जे काय आपल्याकडे वजन असतं ते 5 वजन टाकतील, बरोबर. आणि जरी 5 किलोचा ब्लॉक असला तरी तो काय असेल, याच्या 5 पट असेल, बरोबर काय. म्हणजे याचा रेफरन्स घेऊनच आपण 5 किलोग्रॅम मेजर करू शकतो. म्हणजे सो दीज आर द स्टँडर्ड्स. याला स्टँडर्ड म्हणून आपण वापर करतो, आर नोन ॲज द युनिट्स, बरोबर. यांना काय म्हणतो आपण, युनिट्स म्हणतो. सो युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड, arbitrarily decided and universally accepted standards are known as units. The units can be measured in different ways, that is MKS, CGS, FPS, SI units. हे सगळं तुम्ही 9वी-10वी मध्ये शिकलेला आहात. आपण डिटेलमध्ये आपल्याला जे मोर इम्पॉर्टंट, मोर सायंटिफिक, मोर कन्व्हिनियंट इज द SI युनिट, या SI युनिट्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बाकीच्या युनिट्स पेक्षा SI युनिट्स हे अत्यंत महत्त्वाचे असतात. SI युनिट्स मध्ये आपल्याला अभ्यास करणं हे जास्त सायंटिफिकली करेक्ट आहे, बरोबर. बघा आता आपण SI युनिट्सचा अभ्यास करणार आहोत. These SI units are again
SI युनिट्स किंवा युनिट्स आपण जनरली म्हणूयात. these units are again classified as first fundamental units and second are the derived units. Now what are the fundamental units? The units which are independent and does not derive from any other units are known as fundamental units. लक्षात येते का? The fundamental units म्हणजे काय? The units which are independent. Independent म्हणजे ते दुसऱ्या कोणावरती अवलंबून नाहीत and does not derive from any other units. आणि जे युनिट्स दुसऱ्या कुठल्याही युनिट पासून बनलेले नाहीत. डिराइव्ड म्हणजे त्याच्यापासून बनलेले, म्हणजे असे युनिट जे स्वतंत्र आहेत, ज्यांचं स्वतःचं वेगळं अस्तित्व आहे, बरोबर, आणि जे दुसऱ्या कोणापासून बनलेले नाहीत अशा युनिट्सला आपण फंडामेंटल युनिट्स म्हणतो. अँड व्हॉट आर द डिराइव्ड युनिट्स? द युनिट्स विच आर डिराइव्ड फ्रॉम these fundamental units. आता हे फंडामेंटल युनिट्स नक्की किती आहेत? 7 आहेत, 7. So these derived units are derived from these 7 fundamental units. 7 fundamental units. बघा, जे 7 फंडामेंटल युनिट्स आहेत त्यांच्यापासून बनवलेले जे युनिट्स आहेत त्यांच्यापासून जे बनलेले आहेत त्यांना आपण डिराइव्ड युनिट्स असं म्हणतो. Now which are that 7 fundamental units? हे जे 7 फंडामेंटल युनिट्स आहेत ते कोणकोणती ते आपल्याला बघायचे. बघा, सेवन फंडामेंटल युनिट्स बघूयात आपण. बघा, आता आपण युनिट कोणाला असतं? प्रॉपर्टीला असतं, बरोबर. मग इकडे आपण प्रॉपर्टी घेऊयात. प्रॉपर्टी म्हणजे इस्टेट नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर ना या प्रॉपर्टीला सिम्बॉल फॉर प्रॉपर्टी. प्रॉपर्टी म्हणजे गुणधर्म, या गुणधर्म जो आहे प्रॉपर्टी आहे त्याचा सिम्बॉल. त्यानंतर ना युनिट, याचं युनिट काय असेल, आणि इथं ह्या युनिटचा सिम्बॉल ऑफ युनिटचा सिम्बॉल. हे आपल्याला फंडामेंटल प्रॉपर्टीज बघायचं. तर सगळ्यात पहिली फंडामेंटल प्रॉपर्टी बघा, लेंथ. बघा, लेंथ. त्यानंतर मास, देन टाइम, इलेक्ट्रिक करंट, त्याच्यानंतर टेम्परेचर इज द थर्मोडायनामिक टेम्परेचर. त्यानंतर अमाउंट ऑफ सबस्टन्स, and luminous intensity. बघा, हे आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. बघा, तर लेंथ साठी जो सिम्बॉल आहे, सिम्बॉल कोणता लेंथ साठी? स्मॉल एल. हा प्रॉपर्टीचा सिम्बॉल आहे, तुम्ही कन्फ्युज होऊ नका. इथं प्रॉपर्टी दिलेली, लेंथ आहे, त्याचा सिम्बॉल आहे. इथं मी तुम्हाला त्याचं त्या लेंथ कशामध्ये मेजर करायची त्याचं युनिट देणार आहे, त्या युनिटचा सिम्बॉल देणार आहे पुढं, बरोबर. इथला सिम्बॉल युनिटचा असेल, इथला प्रॉपर्टीचा सिम्बॉल असेल, बरोबर. मास आपण स्मॉल एम ने दाखवतो. टाइम स्मॉल टी, इलेक्ट्रिक करंट कॅपिटल आय, थर्मोडायनामिक टेम्परेचर कॅपिटल टी, अमाउंट ऑफ सबस्टन्स मोल MOLE, ल्युमिनस इंटेन्सिटी I न्यू, बरोबर. बघा,
लेंथ एल, मास एम, है का नाही? एम म्हणजे मास, एल म्हणजे लेंथ, टाइम टी, इलेक्ट्रिक करंट आय. बघा आता थोडंसं मी तुम्हाला सिम्बॉलचा जो अर्थ आहे तो सांगतो. आय म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक करंट कशावरती ठरतो, तर इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रॉन फ्लो. इलेक्ट्रॉन फ्लोची जी इंटेन्सिटी आहे, किती तीव्रतेने इलेक्ट्रॉन फ्लो होतोय, किती फ्रिक्वेन्सी आहे, त्याला आपण इलेक्ट्रिक करंट म्हणतो. सो आय फॉर इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रॉन फ्लो. टी इज द टेम्परेचर. सोपे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल मध्ये घेतो आपण. आणि ल्युमिनस इंटेन्सिटी IV इज द इंटेन्सिटी, V दॅट इज न्यू, V म्हणजे न्यू आहे, बरोबर. न्यू इज द ल्युमिनस कोएफिशियंट, बरोबर. हे सगळे तुम्ही प्रॉपर्टीचे सिम्बॉल लक्षात ठेवा. आता यांचं युनिट आपण बघूया. तर लेंथचं युनिट काय आहे, मीटर, METER, मीटर, METRE, सॉरी METR, स्पेलिंग मिस्टेक लक्षात घ्या. मीटर. त्याचा सिम्बॉल काय, स्मॉल एम. त्यानंतर ना बघा मास, मासचा SI युनिट काय, तर किलोग्रॅम, किलोग्राम. K स्मॉल, G स्मॉल, हे लक्षात घ्या, हे माहिती आहे आपल्याला. टाइम, टाइमचे युनिट काय आहे, सेकंड्स, सेकंड्स. स्मॉल s. देन इलेक्ट्रिक करंट इज द एम्पियर, AMPERE, बरोबर. ए स्मॉल पाहिजे, मात्र युनिट त्याचं सिम्बॉल जे आहे ते कॅपिटल ए, बरोबर. थर्मोडायनामिक टेम्परेचर कशामध्ये घेतो आपण, केल्विन, कॅपिटल के. बघा इथं के कसा पाहिजे, कॅपिटल पाहिजे, हे लक्षात घ्या. त्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल मध्ये घेतो आपण, बरोबर. त्याचं युनिट स्मॉल एन येईल, याचा सिम्बॉल स्मॉल एन. त्यानंतर युनिट त्याचा मोल, युनिट काय येईल, मोल येईल. आणि त्याचा जो हे आहे सिम्बॉल जे आहे ते MOL येईल. समजतंय का, बघा. आता ल्युमिनस इंटेन्सिटी I न्यू, बरोबर. याचं काय येईल, कॅन्डेला, याचं युनिट काय, कॅन्डेला हे युनिट आहे. आणि स्मॉल सी आणि स्मॉल डी असं त्याचं काय सिम्बॉल आहे. आता एक लक्षात घ्या, आपण परत एकदा बघूयात. लेंथची प्रॉपर्टी, त्याचं सिम्बॉल स्मॉल एल, युनिट त्याचं मीटर, बरोबर. हे सगळे स्मॉल लेटर्सने सुरुवात झाली पाहिजे, हे लक्षात घ्या. त्यानंतर सिम्बॉल त्याचं स्मॉल एम, स्मॉल एमच पाहिजे, कॅपिटल एम चालणार नाही, बरोबर. मास स्मॉल एम, त्याचा काय सिम्बॉल आहे, हे प्रॉपर्टीचा सिम्बॉल आहे. त्याचं मास SI युनिट काय, मासचं किलोग्राम आहे. आणि त्याचं युनिट काय, केजी. के मधलं के स्मॉल पाहिजे, G स्मॉल पाहिजे. टाइम काय, टाइम आपण टी, टाइमचा सिम्बॉल काय, स्मॉल टी, कशामध्ये घेतो, सेकंड्स मध्ये. आणि युनिट काय, स्मॉल s, बरोबर. इलेक्ट्रिक करंट I, बरोबर. त्याचं युनिट काय, एम्पियर. आणि कॅपिटल ए हे त्याचं सिम्बॉल आहे. आता इथपर्यंत तुम्ही बऱ्याच तुम्हाला माहित आहे, हे थोडंसं नवीन आहे, हे आपण थोडंसं एक्सप्लेन करूयात. थर्मोडायनामिक टेम्परेचर, कॅपिटल टी. आता थर्मोडायनामिक टेम्परेचर हा काय प्रकार आहे नक्की. आता तुम्ही म्हणाल की आम्ही डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर घेतलेलं आहे, तर डिग्री सेल्सिअस मध्ये पण घेता येतो. दवाखान्यामध्ये गेला तर लहान मुलांचं टेम्परेचर चेक करण्यासाठी किंवा मोठ्या माणसांना सुद्धा एक थर्मोमीटर टाकतात, डिजिटल थर्मोमीटर, त्याच्यामध्ये डिग्री फॅरनहाइट मध्ये मोजलं जातं, आपल्याला माहिती आहे. त्यानंतर ना केल्विन मध्ये एक टेम्परेचर घेतलं जातं. या केल्विन स्केलची गरज काय लक्षात घ्या, तर आपल्याला जे काय थर्मोडायनामिक कॅल्क्युलेशन्स करायचे असतात, बरोबर. केमिस्ट्री मध्ये, फिजिक्स मध्ये जे काय कॅल्क्युलेशन्स करायचे असतात, ती सगळी कॅल्क्युलेशन्स या केल्विन स्केलच्या टेम्परेचरचा वापर करूनच केले जातात, लक्षात घ्या. कारण का, दिस केल्विन स्केल गिव्स अस मोर इन्फॉर्मेशन अबाउट, ॲक्युरेट इन्फॉर्मेशन अबाउट कायनेटिक एनर्जी ऑफ ए सबस्टन्स. एखाद्या सबस्टन्सच्या कायनेटिक एनर्जी बद्दल आपल्याला हे केल्विन स्केल माहिती देतं. म्हणजे हे मोर सायंटिफिकली करेक्ट आहे. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करण्यासाठी अतिशय करेक्ट असं टेम्परेचर कोणतं आहे, केल्विन आहे, डिग्री सेल्सिअस नाही, बरोबर. हे केलं तर तुमचं कॅल्क्युलेशन चुकत नाही कुठलंही, म्हणून केल्विन घेणं गरजेचं आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स, याला आपण सिम्बॉल काय, स्मॉल एन दिलेलं आहे. बघा मग थोडंसं हे करेक्शन करून घ्या, स्मॉल एन आहे की नाही, थोडंसं मगाशी चुकलेलं. त्याचं युनिट काय देतो आपण, मोल हे युनिट आहे. आता मला एक सांगा, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आपण किलोग्राम मध्ये का घेत नाही. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मास मध्ये घेतलेलं आहे, मास वरून आपल्याला कळतंय. किलोग्राम मध्ये आपण सबस्टन्स जर का आपण घेतला तर तो किलोग्राम मध्ये का मोजत नाही आपण, मोल्सची गरज का पडते. तर एक लक्षात घ्या, समजा मी तुम्हाला 2 ऍसिड्स घेतले, बरोबर. समजा एका टेस्ट ट्यूब मध्ये मी ऍसिड घेतलेले हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि तेवढ्याच ग्रॅमचं
समजा मी काय घेतलेले हायड्रोआयोडिक ऍसिड घेतलेले, बरोबर. तर एक लक्षात घ्या, दोन ऍसिड आहेत. समजा मी हा ऍसिड किती घेतलेला आहे, 10 ग्रॅम घेतलेला आहे, दुसरा पण 10 ग्रॅम घेतलेला आहे, दोन्ही ऍसिड घेतलेले. तर माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की दोन्ही सुद्धा ऍसिड आहेत, तर मग दोघांची स्ट्रेंथ एकसारखी आहे का, दोन्ही ऍसिडची पॉवर जी आहे ती एकसारखी असेल का, तर अजिबात नाही. समजतंय का. तर 10 ग्रॅम ऍसिडची जी पॉवर आहे, याची जी ऍसिडिटी असेल HCl ची, हायड्रोक्लोरिक ऍसिडची, याची ऍसिडिटी काय असेल, जास्त असेल, चिन्ह बघा. आणि हायड्रोआयोडिक ऍसिडची ऍसिडिटी काय असेल, कमी असेल. त्याचं कारण का, तर 10 ग्रॅम मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिडचे मॉलिक्युल्स काय असतील, जास्त असतील, पण 10 ग्रॅम मध्ये हायड्रोआयोडिक ऍसिडचे मॉलिक्युल्स मात्र कमी असतील. समजतंय का. आणि त्याच्यामुळं याची ऍसिडिटी जास्त असेल. बरं, हा जो फरक आहे आपल्याला, तो आपल्याला पुढे डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत मोलचा. मग हा जो तुमचा फरक आहे, जरी अमाऊंट सारखी असली तरी दोन्हीची स्ट्रेंथ सारखी नाही. याचं कारण कुठं लपलेलं आहे, तर मोल मध्ये लपलेलं आहे, बरोबर नाही. याच्यासाठी आपल्याला मोल कन्सेप्ट शिकणं गरजेचं आहे, जो आपण डिटेलमध्ये पुढे बघूया. बरं, याचं युनिट काय, मोल, MOLE असं द्यायचं. आणि याचं सिम्बॉल जे आहे, सिम्बॉल देताना मात्र मोल लिहायचं, MOL लिहायचं, कळतंय का, ई लिहायचा नाही, बरोबर. ल्युमिनस इंटेन्सिटी IV, दॅट इज द इंटेन्सिटी ऑफ फ्रिक्वेन्सी. I फॉर इंटेन्सिटी, न्यू इज द फ्रिक्वेन्सी, बरोबर. आणि न्यूला आपण काय म्हणतो, ल्युमिनस कोएफिशियंट असं सुद्धा म्हणतो. कॅन्डेला मध्ये मोजली जाते. आता ही जी कॅन्डेलाची जी व्हॅल्यू आहे, ती कॅन्डेलाची व्हॅल्यू किती बघा, 1 कॅन्डेला म्हणजे नक्की किती, 514 × 10⁻12 हर्ट्ज. समजतंय का, एवढे हर्ट्जचे. आता हा थोडा डीप मध्ये कन्सेप्ट आहे, तुम्ही फिजिक्स मध्ये जाऊन याचा थोडासा अभ्यास करा. पण ही कॅन्डेला ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे नक्की काय, तर कुठलाही एखादा लाईट सोर्स घेतला ज्याच्यापासून आपल्याला लाईट मिळते, बरोबर. तर त्याची जी लाईटचे जे रेडिएशन्स आहेत, त्याची जी इंटेन्सिटी, त्याची जी तीव्रता आहे, ती आपण कशामध्ये मोजतो, ल्युमिनस इंटेन्सिटी मध्ये मोजतो, बरोबर. आणि त्याचा सिम्बॉल काय आहे प्रॉपर्टीचा बघा, I फॉर इंटेन्सिटी आणि न्यू फॉर द फ्रिक्वेन्सी, दॅट इज द ऑल्सो नोन एज द ल्युमिनस कोएफिशियंट, बरोबर. अँड युनिट ऑफ दिस ल्युमिनस इंटेन्सिटी इज द कॅन्डेला अँड सिम्बॉल ऑफ द युनिट इज स्मॉल c, बरोबर नाही. बघा, दीज आर द 7 फंडामेंटल युनिट्स, म्हणजे ही 7 फंडामेंटल युनिट्स आहेत. बाकीचे जेवढे काय सगळे युनिट्स आहेत, ते सगळे युनिट्स या 7 फंडामेंटल युनिट्स पासून बनवले जातात. त्यांना आपण डिराइव्हड युनिट्स म्हणतो, बरोबर. बघा, आता हे फंडामेंटल युनिट्स आले, आपण इथंच डिराइव्हड युनिट्स बघूयात. What are the derived units? The units which are derived from these 7 fundamental units are known as derived units. याचे डेफिनेशन आपण आत्ताच बघितलेले. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, बघा, डेन्सिटीचं युनिट काय, kg/m³. बर, आता मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो की हे जे युनिट आहे, हे युनिट या 7 फंडामेंटल युनिट्स पासून बनलेलं आहे. तर कसं बनलेलं आहे, तर kg/m³. m³ म्हणजे काय रे, मीटर इंटू मीटर, बरोबर. हे जे युनिट आहे kg/m³, हे 7 फंडामेंटल युनिट्स पैकी कुठल्या तरी एका किंवा कुठल्या तरी 2-3 अशा युनिट्स पासून बनलेले आहे. हे केजी कुठे बघा, फंडामेंटल युनिट मध्ये आहे का, आहे इथं फंडामेंटल. हा मीटर आहे का, मीटर इथं, दिस इज फंडामेंटल युनिट. तर अजून एक एक्झाम्पल देतो, वेलोसिटी म्हणजे काय असते, डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम, आहे की नाही. आणि डिस्प्लेसमेंट आपण कशामध्ये घेतो, डिस्प्लेसमेंट म्हणजे अंतरामध्ये घेतो, आहे की नाही. तर ते मीटर मध्ये घेतो आपण, मीटर/सेकंद, मीटर/सेकंद, बरोबर नाही. टाइम आपण सेकंद मध्ये घेतो, डिस्प्लेसमेंट मीटर मध्ये, टाइम सेकंद मध्ये. सो मीटर इज द फंडामेंटल युनिट, बरोबर. मीटर/सेकंद हे जे युनिट तयार झाले, कसं तयार झालंय, मीटर हे फंडामेंटल युनिट आहे आणि सेकंड हे व्हेलॉसिटीचं युनिट आहे. व्हेलॉसिटीचं काय, सॉरी, टाइमचं फंडामेंटल युनिट आहे. मग मीटर/सेकंद हे व्हेलॉसिटीचं युनिट आहे. हे कशापासून बनलंय, हे जे 7 फंडामेंटल युनिट्स दिले त्याच्यापैकीच कुठल्या तरी युनिट्स पासून बनलंय. म्हणून व्हेलॉसिटीचं जे युनिट आहे मीटर/सेकंद, दिस इज द डिराइव्ड युनिट, बरोबर. या 7 फंडामेंटल युनिट पासून कुठलंही जर काही युनिट तयार होत असेल तर आपण डिराइव्ड युनिट्स असं म्हणतो. ठीक आहे, आपण राहिलेले पॉइंट पुढच्या लेक्चरला बघूयात. थँक्यू.